शाहूवाडी तालुक्यातील वारुळ गावच्या हद्दीत कडवी नदीच्या पात्राला लागून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या बाजूला मातीचा भराव टाकला जातोय। या भरावामुळे पावसाळ्यात कडवी नदीच्या पुराचं पाणी तुंबणार आहे। त्यामुळे 5 ते 10 गावातील ऊस आणि भात शेतीचं नुकसान होणार आहे। हा मातीचा भराव शेतकऱ्यांच्या मुळावर बसणार असून 10 गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसणार आहे। त्या विरोधात शाहूवाडीच्या पश्चिम भागातील शेतकरी जनआंदोलन करण्याच्या तयारीत आहेत। शाहूवाडी तालुक्यात रत्नागिरी नागपूर या चौपदरीकरणाच्या रस्त्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। वारुळ गावच्या हद्दीत या मार्गाला लागून कोल्हापुरातील परप्रांतीय लँड माफियानं शेतकऱ्यांकडून कवडी मोल दरानं जमीन खरेदी केली होती। तीच जमीन अधिकाऱ्यांशी साटलोटं करून जादा दरानं प्राधिकरणानं विकत घेतली आहे। ही जमीन कडवी नदीला लागून पूरक्षेत्र हद्दीमध्ये येते। जमिनीची उंची रस्त्याबरोबर वाढवण्यासाठी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या दोन्ही ठेकेदारांच्या मोठ्या मशिनरी भरावाच्या कामाला लावले आहेत। हा भराव कडवी नदी पात्राला लागून असल्यामुळे पावसाळ्यात कडवी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदी काठावरील भात आणि ऊस शेतीचं नुकसान होणार आहे। तर महामार्गावर पुराचं पाणी येणार आहे। राष्ट्रीय प्राधिकरण विभागानं 20 फूट भराव टाकल्यामुळे सुमारे 600 एकर जमीन पाण्याखाली जाऊन नदी काठावरील गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसणार आहे। नदीच्या दोन्ही बाजूंना डोंगर असल्यामुळे उदगीरीकडून येणारं आणि आंबा मानोली धरणातून येणाऱ्या पाण्यामुळे जमीन खचण्याचा धोका आहे। भरावामुळे पावसाळ्यात महामार्गावर पुराचं पाणी येणार असून रस्ता वाहतुकीसाठी बंद होण्याची शक्यता आहे। प्राधिकरण अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात बसून कागदी घोडे न नाचवता जागेवर जाऊन सर्वे करावा, अन्यथा रस्त्याचं काम बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। जमीन खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्यामुळे अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये।